बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करू. नाशिकची बातमी आपण पाहणारच आहोत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, पणदूर आणि सह्याद्री पट्ट्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्या. विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली. साताऱ्यासह पुणे बंगलोर महामार्ग परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारक आणि प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उकाड्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतात काढून ठेवलेली हळद अचानक आलेल्या पावसात भिजल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत. साताऱ्यातील कोयनानगर आणि पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून आंबा फळांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान काही भागातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस झाला. धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली तर वाहतुकीवर देखील परिणाम झाला. नांदेड शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. हदगाव, हिमायतनगर भागातही वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. अशातच पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. कर्जत आणि खालापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कापून ठेवलेलं उन्हाळी भात पीक भिजल्यानं नुकसान झालेलं आहे. तर लग्नसराईमध्ये उभारलेल्या अनेक मंडपांचं वाऱ्यामुळे नुकसान झालं. त्यामुळे वऱ्हाडी मंडईंची धावपळ उडाली. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेला गहू आणि पालेभाज्या पावसात भिजल्यानं शेतकरी संकटात सापडलेत. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात पावसानं अचानक हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. जालना शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काही काळ दिलासा मिळालेला आहे. डोलखाम परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे अनेक लग्न मंडप, शेड आणि डेकोरेशन साहित्य कोसळून मोठं आर्थिक नुकसान झालं. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला. लग्नसराईमध्ये नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहापूर तालुक्यामध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं मोठं नुकसान झालं. अजितदादांची जागा आता सुनेत्रा वहिनी घेत आहेत. 2029ला सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्री व्हावं असं विधान जय पवार यांनी केलं. जय पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय. म्हसळा नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेला बहुमत मिळालं. राष्ट्रवादीची या निवडणुकीत पिछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला. नाशिकच्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे. धार्मिक भावना दुखावणं तसंच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. गेल्या 25 दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून निदा खान हिचा शोध सुरू होता. दरम्यान निदा खान हिनं अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता. मात्र अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या TCS प्रकरणातील महिला संशयित निदा खान गेले अनेक दिवस फरार होती. निदा खान हिच्या मागावर नाशिक पोलिसांची 2 पथकं होती. तांत्रिक माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेकडून निदा खानला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी तिला आता नाशिकला नेण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव केसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये निदा खान राहत होती। आई, वडील, भाऊ, मावशी आणि निदा असे 5 जण तिथे राहत होते अशी माहिती देण्यात आली आहे। तर अटक टाळण्यासाठी निदा खानने आपण गर्भवती असल्याचं कारण देत अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला होता। मात्र आता निदा खानला अटक करण्यात आल्यानं तिच्या चौकशीतून काय खुलासे होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, गुड मॉर्निंग। अखेर निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, काय अपडेट? खरं तर निदा खान गेल्या काही दिवसांपासून फरार होती। नाशिकच्या TCS कंपनीमध्ये जो धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्या प्रकारामध्ये निदा खान ही फरार होती। त्या प्रकरणामध्ये यापूर्वी नाशिक पोलिसांनी आणि SITनी 5 ते 6 आरोपींना अटक केलेली होती। मात्र या प्रक्रियेमध्ये किंवा हे जे धर्मांतराचं रॅकेट चालवलं जात होतं त्यामध्ये एक महिला देखील सहभागी होती। हे हिंदू मुलींचं धर्मांतर करत असताना, हिंदू मुलांचं धर्मांतर करत असताना ही देखील त्यामध्ये सहभागी होती अशा प्रकारचा आरोप होता। आणि त्या अनुषंगानं ह्या निदा खान विरोधामध्ये नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जो पहिला धर्मांतराचा गुन्हा, बलात्काराचा आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा जो नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये हिला आरोपी करण्यात आलेलं होतं। आणि तेव्हापासून ही फरार होती। मात्र तिचा शोध घेतला जात होता। अतिशय सिनेस्टाईल पद्धतीनं ही निदा खान फरार होती। सुरुवातीला तिच्या तपासासाठी जेव्हा पोलिसांची वेगवेगळी पथकं महाराष्ट्र आणि इतर परराज्यात देखील तिच्या शोधासाठी गेली तेव्हा त्यांना ती मिळून आली नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मुंबईला होती, ठाण्याला होती आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला होती अशा स्वरूपाची माहिती पोलिसांना होती। आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेतलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या नारेगाव भागामध्ये ती एका फ्लॅटमध्ये राहत होती आणि फ्लॅटमध्ये राहत असताना तिचे कुटुंबीय देखील तिच्या सोबत होते अशा प्रकारची माहिती होती। पोलिसांना खरं तर 2 दिवसांपूर्वीच तिचा पत्ता लागलेला होता। ती कुठे राहते, काय राहते याची सगळी कल्पना पोलिसांना मिळालेली होती। मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय गोपनीयता ठेवली, पाळत ठेवली, तिची हालचाली नोंदली आणि ती त्या घरात मिळून येते का याचा पोलिसांनी सुरुवातीला तपास केला। आणि काल उशिरा रात्री तिचा ताबा जो आहे तो नाशिक पोलिसांनी SITने घेतला। यासाठी छत्रपती संभाजीनगर क्राईम ब्रांच पोलीस असतील किंवा छत्रपती संभाजीनगर पोलीस असतील यांची देखील मदत घेण्यात आली। नाशिक पोलिसांनी मोठ्या शिथाफीनं तिला ताब्यात घेतलेला आहे। आणि काल रात्री उशिरा न्यायालय, संध्याकाळची वेळ होती, न्यायालय सगळे बंद होते, मात्र रात्री उशिरा न्यायाधीशांच्या घरी तिला नेण्यात आलं। त्या ठिकाणी ट्रान्झिट रिमांड जो म्हणतो आपण, अर्थात हस्तांतराचा जो तिला त्या जिल्ह्यातून ह्या जिल्ह्यात आणण्यासाठीची जी परवानगी लागते ती परवानगी रात्री उशिरा न्यायाधीशांच्या घरी जाऊन घेण्यात आली। आणि त्यानंतर रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरच्या न्यायाधीशांची परवानगी घेऊन तिला रात्री नाशिकमध्ये आणण्यात आलेला आहे। आज तिची चौकशी केली जाईल काही तासांसाठी आणि त्यानंतर सकाळीच्या सुमारास तिला पुन्हा एकदा नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी तिचा पोलीस रिमांड जो आहे तो अधिकृतपणे पोलिसांकडून मागितला जाईल। पोलीस कोठडी मिळते का ते बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ती गर्भवती होती अशा प्रकारची माहिती जी आहे ती सुरुवातीला तिने न्यायालयासमोर दिलेली होती। गर्भवती असल्यानं तिला अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा अशा प्रकारचा देखील तिने प्रयत्न न्यायालयाच्या समोर केलेला होता। मात्र आज तिला न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार आहे। नाशिक रोड न्यायालयामध्ये जो अटकपूर्व जामिनासाठी तिने अर्ज केलेला होता तो देखील फेटाळण्यात आलेला होता। त्यामुळे तिच्या अटकेची निश्चितता झालेली होती। तिला कुठल्याही प्रकारे अटक होणार हे जवळपास निश्चित होतं, मात्र ती मिळून येत नव्हती। मात्र नाशिक पोलिसांनी तिच्या शोधासाठी 4 ते 5 वेगवेगळी पथकं जी आहे ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये रवाना केली होती, ज्यामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील तिच्या शोधासाठी पथकं रवाना केलेली होती। परराज्यामध्ये देखील गुजरात, कर्नाटक आणि श्रीनगर या भागामध्ये देखील काही पथकं जी आहे ते तिचा शोध घेत होती, तिच्या मागावर होती, मात्र ती मिळून येत नव्हती। मात्र काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ती मिळून आलेली आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ती कुणाच्या राजेश्रयाने राहत होती, कुठला राजकीय नेत्याचा तिला आश्रय होता का याचा देखील आता आरोप प्रत्यारोप जे आहे ते होऊ लागलेले आहे। कालच संजय शिरसाट यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना थेट इम्तियाज जलील यांच्यावरती आरोप केलेला होता। इम्तियाज जलील यांनी तिला राजाश्रय दिला अशा प्रकारचा आरोप संजय शिरसाट यांनी केलेला होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काही राजकीय कनेक्शन समोर येतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या धर्मांतराच्या आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये निदा खान ही अत्यंत महत्त्वाची आरोपी होती। ती आता लक्ष्मण अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
दरम्यान न्यूज 18 मराठीला दिलेल्या फोनमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केलेत। निदा खानला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। निदा खानला आश्रय देण्यामागे आणि तिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यामागे जलील यांचा हात आहे का याचा तपास व्हावा अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे। एक लक्षात घ्या की हे जे प्रकरण घडलं हे मार्च मध्ये घडलेलं आहे। मार्च मध्ये घडल्यानंतर 2 महिने ती हिदा खान, तिला जी पोलीस शोधत होते, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी आपल्या पद्धतीने प्रयत्न केला, परंतु ती संभाजीनगरमध्ये भेटली। आणि त्या मधल्या काळामध्ये काही लोकांनी, म्हणजे मी स्पष्टपणे सांगायचं झालं तर एमआयएमच्या इम्तियाज जलील किंवा इतर लोकांनी तिला पाठिंबा देण्याचे सुद्धा स्टेटमेंट केलेले आहे। मग असे स्टेटमेंट करणाऱ्यांनी त्यांना लपवलं का? जे संशयाची सुई आहे ती त्यांच्यावर जातेच ना। संभाजीनगर हे एक तर सेन्सिटिव्ह शहर आहे, अतिरेक्यांचे कारवाया तिथं होत असतात आणि आता हे जातीवादाच्या कारवायाचे केंद्र बनत चाललेलं आहे। मुंब्राचं प्रकरण घ्या। शिरसाट साहेब, तुम्हाला वाटतं का या प्रकरणामध्ये या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे? तिला कोणी आश्रय दिला होता त्यांची चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणात पोलिसांनी तिथपर्यंत देखील गेलं पाहिजे? हिदा खान ही एक मोहरा आहे, लक्षात घ्या। ही मोहरा आहे, हिच्या मागचं षडयंत्र करणारे लोक जे आहेत ना त्यांच्यापर्यंत गेलंच पाहिजे, त्याचे पाळंमुळं उफडली पाहिजेत। आणि मी तर स्पष्टपणे सांगतो की इम्तियाज जलील सारखे जे काही लोक आहेत ना, जे उघडपणे अशा कृत्याला पाठिंबा देत होते, त्यांना सुद्धा या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणलं पाहिजे। मी ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा करणार आहे। शिरसाट साहेब, यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी सगळी धर्मांतर करणारी ही जी टोळी टीसीएस मध्ये कार्यरत होती, या टोळीला एक मोठं फंडिंग जे आहे ते देखील केलं जात होतं। हे फंडिंग देखील काही संभाजीनगर असेल किंवा मालेगाव असेल अशा वेगवेगळ्या भागातून केलं जात असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। त्या प्रकारचा अहवाल देखील न्यायालयाच्या समोर सरकारी वकिलांनी मांडलेला आहे। इतकंच नाही तर काही धर्मांतराचे व्हिडिओ असतील किंवा पुस्तकं जी आहेत ती देखील दिली जात होती। म्हणजे सगळं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याकडे आपण कसं बघताय? अहो, तुम्ही एक लक्षात घ्या ना, हे जे मुलं किंवा मुली असतात ना, मुलं खास करून मुलं ज्यांना नोकरी नाही, ज्यांचं शिक्षण झालं नाही, ते नवीन मोटरसायकल घेऊन फिरतायत, वाटेल ते पैसा खर्च करतायत। कुठून येतो हा पैसा? हा पैसा पुरवणारे लोक कोण आहेत? सर्वसामान्य माणसाला स्वतःचं कुटुंब चालवायला इतकी मेहनत घ्यावी लागते आणि हे मोटरसायकल लाख लाख रुपयाचे मोटरसायकल घेऊन उडवत फिरतायत। तर याला जी फंडिंग होते तीही जाणून बुजून काही धर्मांध जे आहेत त्यांनी ते केलेली फंडिंग असते आणि ते फंडिंग करण्याचा उद्देशच एवढा असतो की तुम्ही हेच काम करायचंय। ही हिदा खान तेच काम करत होती। हिला जे काही एवढ्या मोठ्या ज्या सुविधा दिल्या होत्या ते यासाठी दिल्या होत्या की तू मुलींना फसवायचं, त्यांचं धर्मांतर करून घ्यायचं, कुणाशी लग्न लावून घ्यायचं आणि हे अशा प्रकारचं रॅकेट मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याचा आता बंदोबस्त करण्याची गरज आहे।